पाऊस पडला की मस्तपैकी आपल्याला भज्जी खावी वाटतात. आणि भज्जी म्हणजे भज्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारची भज्जी बनवतो. आज बनवणार आहे मी कांदा भज्जी. तेही पाणी न घालता बनवणार आहे. मस्तपैकी मोठा असा एक कांदा घेतलेला आहे कट करून. त्याच्यामध्ये थोडासा ओवा आणि 1 चमचा मी रवा ॲड करणार आहे. आणि मस्तपैकी त्यात बेसन पीठ ॲड करून घ्यायचे आपल्याला. 4-5 चमचे बेसन पीठ घ्यायचे. परत आपल्याला लागलं तर परत आपण घेऊ अजून. मस्तपैकी बेसन पीठ टाकून घ्यायचं. लाल तिखट, हळद, मीठ जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही घालून घ्या. थोडीशी हळद घालायची, थोडंसं मीठ चवीनुसार. थोडंसं लाल तिखट घालणार आहे मी. हिरव्या मिरच्या नाही घालणार आहे. सध्या पावसाळा चालू आहे, जास्त मिरची वगैरे नाही खायची. आणि आवडत असेल तर तुम्हाला कोथिंबीर घाला. आणि ह्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आपण. ह्याच्यात पाणी वगैरे घालायची गरज नसते, कारण कांद्याला आपोआप पाणी सुटतं. तसं पाणी टाकूनही आपण बनवतो, पण जी भज्जी आपण बाहेर खातो एकदम क्रिस्पी आणि कडक लागतात, तशी होतात ही. त्याच प्रकारे मस्तपैकी सगळं मिक्स करून घेणार आहे मी. आणि कांद्याला भरपूर असं पाणी सुटतं. मोठा मी कांदा घेतलेला आहे. बाहेर आपण जे हॉटेलवर भज्जी वगैरे खातो ते लोक असेच बनवतात. आणि जसं जसं वाटेल तसं तसं आपल्याला थोडं थोडं त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचे. जसं जसं कांदा पाणी सोडतो तसं तसं आपल्याला 1-1, 2-2 चमचा बेसन पीठ ॲड करायचे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की व्यवस्थित झाले, तेव्हा मग तुम्ही बेसन पीठ ॲड करू नका. मी थोडं थोडं करून ॲड करणार आहे. जेवढं लागेल तेवढं कांद्याला जेवढं बेसन लागेल तेवढे कांदे छान लागतात खायला कांदा भज्जी. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. 2-3 चमचे मी ॲड करून घेतलेलं आहे. परत त्याला असं मिक्स करायचं. आता हे कोरडंच दिसतं. आपण जेव्हा त्याला 2-3 मिनिटं किंवा 10 मिनिटं असं रेस्टला ठेवतो, तेव्हा व्यवस्थित अजून जसं आपण भज्जी साधं मिक्सचर करतो तसंच छान असे भज्जी होतात. त्याला मस्तपैकी झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाकून ठेवलं की कांद्याला अजून पाणी सुटतं. मस्तपैकी आपलं मिश्रण तयार होतं भज्याचं. आता हे माझं रेडी आहे. बघा तुम्ही मस्त बघू शकता ते असं चिकट-चिकट होतं मस्तपैकी. बेसन पीठ त्याला मॅरिनेट झालेलं आहे. कढई ठेवायची आहे तापायला आपल्याला. कढई छान तापली की मग आपल्याला थोडे मोठ्या आकाराचे टाकायचे. जसे आपण रेग्युलर करतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे-मोठे भजी टाकायचे. एकदम सेम टू सेम जसे हॉटेलचे दिसतात आणि जसे लागतात सेम तसेच लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलवर अशा रोज नवनवीन रेसिपीज मी टाकत असते. घरगुती पद्धतीने बनवलेले आयटम. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. माझं मस्तपैकी असं तळून झालेलं आहे. पाऊस पडला की असं खायला लागतं मस्तपैकी. आणि खायचं असेल तर बनवायलाही लागतं. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. बाय.